नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे. आज आपण हेल्दी रेसिपीज या सिरीजमध्ये 8वा भाग बघणार आहोत. तर आजची आपली रेसिपी आहे राजगिऱ्याचा शिरा. राजगिरा यालाच ॲमॅरॅन्थ सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा राजगिरा म्हणून महाराष्ट्रात ते प्रसिद्धच आहे. तर अतिशय छोटे दिसणारे हे दाणे सोनेरी रंगाचे पण अतिशय गुणकारी आणि फायदेशीर असे हे दाणे आहेत. याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे खूप छान आहे. 100 ग्रॅममध्ये 13.6 इतक्या प्रमाणात प्रोटीन आहे. याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. आयर्नचं प्रमाणसुद्धा यात खूप छान आहे. त्यामुळे कॅल्शियम आयर्नचं सप्लिमेंट बाहेरून घेण्यापेक्षा राजगिरा घेणं केव्हाही छान. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जर राजगिऱ्याचा समावेश केला तर तुम्हाला खूप छान आरोग्याचे फायदे मिळतील. याची अगदी छोटीशी रेसिपी आहे. राजगिरा आणायचा आहे बाजारातनं, त्याचं छान पीठ करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही आधी थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं मिक्सरमध्येच पीठ करायचं आहे. त्यानंतर छान घरचं गावठी तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये सुंदर असे हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स छान भाजले की त्यानंतर पीठ घ्यायचं आहे. एक वाटीभर पीठ आता ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि ते मंद आचेवर हळूवार असं परतून घ्यायचं आहे. छान असं ते पीठ परतलं की तरच तुमचा शिरा छान होणार आहे. जर तुम्ही पीठ परतण्यात घाई केली तर तूप जास्त घालूनही तुमचा शिरा छान होणार नाही. त्याउलट तुम्ही थोडंसंच तूप घातलं पण पीठ सुंदर असं छान सोनेरी रंगावर परतून घेतलं तर तुमचा शिरा हा छान मोकळा सुटसुटीत होणार आहे. बाजूला मी हे दूध तापत ठेवलेलं आहे, तसंच थोडं पाणीही तापत ठेवलेलं आहे. आता हे छान भाजलेल्या पिठावर आपण हे दूध घालणार आहोत. तर छान ते पीठ असं फुलून येतं आहे कारण की पीठ छान भाजलेलं आहे आपलं म्हणून. तर हे वाफेमुळे तुम्हाला असं दिसतं आहे. तर आता तुम्ही पाहाल की छानपैकी दूध हे शोषलं गेलेलं आहे. त्यानंतर आता तुम्ही पाणीसुद्धा त्यात घालू शकता. जर तुम्हाला ते पुरेसं नीट शिजलेलं वाटत नसेल तर तुम्ही वरून पाणी घालू शकता किंवा सगळंच तुम्ही दूधसुद्धा घालू शकता. आता हे छान शिजू द्यायचं आहे सावकाश मंद आचेवर. कुठलीही घाई गडबड करायची नाही आहे. तर जर पीठ छान शिजलं त्यानंतरच तो शिरा तुम्हाला खूप छान टेस्टी असा लागणार. तर बाकी तुम्ही रव्याचा किंवा पिठाचा किंवा कशाचा शिरा करण्यापेक्षा राजगिऱ्याचा पिठाचा जर तुम्ही शिरा केला तर तो तुम्हाला अतिशय पौष्टिक कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम याचा रिच सोर्स, हाय इन फायबर. तसंच जर आपण गोडाशिवाय केला तर आपल्याला तिखट राजगिरा केला किंवा त्याचे धिरडे केले, काही केलं तर तुम्हाला ते डायबेटीसच्या रुग्णांनासुद्धा खूप चांगलं आहे. याच्यामध्ये फायबरचं कंटेंट हे खूप चांगलं आहे. खूप छान फायबर्स असल्यामुळे पचायला अतिशय हलका, चटकन पचतो आणि जर तुम्ही गोडाचा वापर नाही केला तर तो तुम्ही वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, हार्ट हेल्थ वाढवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता इथे तुम्ही पाहाल की छानपैकी शिरा हा शिजलेला आहे. यानंतर आपण त्यात ऑर्गॅनिक असा थोडासा बारीक असा गूळ त्यामध्ये घालणार आहोत. अगदी 1-2 चमचेच मी गूळ घालते. काय फार गोड हवं असं नाही, फक्त एक चवीपुरतं आपण थोडंसं गूळ या ठिकाणी घातलेला आहे. तर तो गूळ घालून तो छानपैकी मिक्स करायचा आहे. असा हळूहळू तुम्ही तो मिक्स केला आणि त्यानंतर परत तुम्हाला थोडासा तो शिजवावा लागणार आहे कारण की गुळही त्यात छान मिक्स झाला पाहिजे आणि ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत त्यामुळे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण नक्कीच वाढवलेली आहे. प्रोटीन कंटेंट त्याचं भरपूर आहे आणि त्यामुळे लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक आणि छान सगळ्यांना आवडणारा असा हा शिरा तुमचा तयार होणार आहे. तर थोडंसं झाकण ठेवून तो शिरा शिजवायचा आहे म्हणजे आपला शिरा हा तयार आहे. नक्कीच तुम्ही हा ट्राय करा आणि नक्की मला कळवा की तुम्हाला तो आवडला का आणि तुमच्या घरातल्या लोकांनाही आवडला का. अशाच छोट्याशा छान छान हेल्दी रेसिपीजसाठी माझं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे. नमस्कार.